So now, to begin, should I begin today's session then? I believe you would like me to talk both in Marathi as well as English, or should I stick to one language? Marathi and English. I try and mix both. Presentation English मध्ये आहे, त्यामुळे जास्तीत जास्त बोलताना मराठीतून बोलायचा प्रयत्न करेन. Okay, please bear with me if I make any mistakes. I would like, yes, something in the chat for me. Yeah, okay. So I would be sharing the screen now for my presentation. सर्वांनी नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा. मी जेव्हा काही स्टेप्स सांगेन त्या स्टेप्स लिहून घ्या. शिवाय तुम्हाला काही लिंक शेअर करेन चॅट बॉक्स मध्ये मधून प्लीज तुम्हाला कॉपी करून पुढे प्रमाणे ऑप्शन्स फॉलो करायचे आहेत. आपण वेळ घेऊन मला वेळ लागला तरी लिंकवर, कारण आपण माईक बंद करा. कोणाच तरी माईक चालू आहे, बंद करा. Okay, so let us start. I'm sharing the screen now. So I believe the slides are visible. Sir, on slides this time? हो मॅम. Yes, yes. Okay. Okay. आता फुल स्लाइड्स दिसत असते. हॅलो गंदे सर. हा सर बोला. तुमचा फोन लागत नाहीये, जरा थोडं मला खराब होतं. मी मुद्दाम स्लाइड शो हा प्रेझेंटेशन मोड मध्ये नेत नाहीये आता, कारण ह्यातल्या काही लिंक्स मी वरती शेअर करत जाईन, आपल्याला त्या घ्यायच्या आहेत. नॉर्मली यू नो हाऊ प्रेझेंटेशन मोड लुक्स लाईक, त्यामुळे मी आता तो प्रेझेंटेशन मोड मध्ये घेत नाही. या स्लाइड्स अशा ठेवते. तुम्हाला हवा असेल मी प्रेझेंटेशन मोड मध्ये जायला तर मी प्रेझेंटेशन मोड घेईन. ओके, सो लेट अस बिगिन विथ सेशन. आपण जेव्हा क्लासमध्ये शिकवतो एक एसेन्शियल भाग आहे, आणि आता एस्पेशली कन्सिडरिंग जो पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, सडनली एका वर्षात आपण क्लास फेस टू फेस लर्निंग टीचिंग करत होतो, आणि आपण कम्प्युटरच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून आपण हे टीचिंग करायला लागलो. याला ऍडजस्ट व्हायला टीचर्सना पण वेळ लागला आणि स्टुडंट्सना पण वेळ लागतोय, आणि तो लागणार. इट विल टेक सम टाइम, अ बफर टाइम फॉर स्टुडंट्स टू गेट इन टू अ कम्फर्ट लेवल. हे करत असताना त्यांचा शिकण्यामधला, वर्गात पार्टिसिपेशन मधला इंटरेस्ट कमी झाला तर त्यांच्या जे काय अध्ययन आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण आपलं जे टीचिंग आहे ते इंटरेस्टिंग करण्यासाठी आपल्या कंटेंटमध्ये जर काही गेम्स आणल्या, जसं आपण नॉर्मल क्लासरूम मध्ये फेस टू फेस क्लासरूम मध्ये जसं आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग करतो, तर तसं शक्य आहे का ऑनलाईन करता येणं? तर ते शक्य आहे. त्याच्यासाठी काही प्लॅटफॉर्म्स आहेत. मी त्याच्यातल्या 2 प्लॅटफॉर्म जे मेन आहेत आणि ज्याच्याबद्दल जे सगळ्यात जास्त यूज होतात त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे की हे प्लॅटफॉर्म्स त्याच्यावरती आपण गेम्स डेव्हलप करून त्या कशा आपण आपल्या स्टुडंट्स मध्ये त्या इंट्रोड्यूस करू शकतो, त्यांना त्याच्या थ्रू कसं आपण शिकवू शकतो. तर आपले लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. तर सगळ्यात आधी काय करायचंय तर तुम्ही जेव्हा एखादा कंटेंट शिकवायला, आता मायक्रो टीचिंग संपून तुम्ही जेव्हा क्लासेसमध्ये जाल तेव्हा तुम्हाला काय टॉपिक शिकवायचा आहे, त्या टॉपिकचं कंटेंट काय आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, ह्याच्या नोट्स काढा. हे ऑनलाईन शिकवताना ह्या कुठले टूल्स तुमच्याकडे आहेत, टूल्स म्हणजे वेगवेगळे प्लॅटफॉर्म कुठले आहेत, सॉफ्टवेअर कुठलं लागणार आहे, तुम्हाला ऑडिओ लागणार आहे का, तुम्हाला काही इमेजेस लागणार आहेत का, तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड कुठली व्हिडिओ लागणार आहे का. सो यू नीड टू पुट ऑल दीज टूल्स, टेक्निकल टूल्स टुगेदर. तुम्हाला त्या वापरण्यासाठी स्वतःला काही स्किल्स, जसं आता आपण गेम्स कशा इंटिग्रेट करायचं ह्याचं स्किल आता आपण शिकणार आहोत, हे एक टूलच आहे. हे आपण लिस्ट करायचं की हे कंटेंट शिकवण्यासाठी, ऑनलाईन शिकवण्यासाठी मला काय काय लागतंय.
हे सगळे टूल्स माझ्या हाताशी आहेत का, ऍक्सेस आहे का मला या टूल्सना, हे सगळे मला इझिली अवेलेबल आहेत का. नाहीतर आपण आधी आपल्या प्रिपेरेशनच्या वेळामध्ये आपण हे टूल्स कुठे सॉफ्टवेअर असेल, कुठे ऍप असेल तर ते डाउनलोड करून ठेवायचं असेल, त्याच्यासाठी लॉग इन आपला साइन इन हवा असेल तसं करायचंय, हे सगळं आपण रेडी करायला हवं. याच्यासाठी टेक्निकल रिक्वायरमेंट्स काय आहेत. नॉर्मली आता आपल्याला आपल्या अँड्रॉइड फोनवरनं मोबाईल सवय झालेली आहे, पण काही वेळेस काही टेक्निकल गोष्टी आपल्याला ऍक्सेस करता येतात. म्हणजे सायमल्टेनियसली मोबाईलवरती 2-3 स्क्रीन्स वापरणं हे सर्वांना जमतं असं नाही. ज्यांना ते कम्फर्टेबली जमतं त्यांनी तसं करावं. मग मोबाईलवरती नाही तर मी कम्प्युटरवरती शिकू शकणार आहे का, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, काय आहे, त्याची कम्पॅटेबिलिटी काय आहे, कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्याच्यासाठी लागणारे ऑडिओ व्हिडिओ. आता बऱ्याचदा जर साऊंड चांगलं नसेल तर आपल्याला इयरफोन किंवा हेडफोन लागतो. आजूबाजूला ट्रॅफिक असेल तर तो ट्रॅफिक येऊ नये आपल्या लेक्चरमध्ये त्याचा आवाज, म्हणून आपल्याला हेडफोन्स वापरावे लागतात चांगल्या क्वालिटीचे. नॉट नेसेसरी प्रत्येकाने ते आणावेत. आजपर्यंत हेडफोन्स वापरलेले नाहीत, आय हॅव मॅनेज. सो तुम्ही त्याचं आता टेन्शन घ्यायचं कारण नाही की अरे बापरे मला या सगळ्या वस्तू विकत घ्याव्या लागतील, असं काही नाहीये. तुम्ही फक्त हे बघा की तुमचं क्वालिटी इनपुट आउटपुट कसं जाईल, कारण विद्यार्थी फक्त तुमच्याकडून त्यावेळेला ऑन स्क्रीन शिकणार आहे. स्टुडंट तुमचा ह्या सगळ्या गोष्टींसाठी रेडी नाहीये याच्यात येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी. सो यू हॅव टू मेक अ लिस्ट की तुमच्याकडे काय काय टूल्स आहेत, काय काय स्किल्स आहेत, तुम्हाला काय नवीन याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे की तुमचा जो लेसन आहे तो खूप छान प्रकारे इफेक्टिव्हली विद्यार्थ्यांना आवडेल असा, त्यांना इंटरेस्ट डेव्हलप होईल असा कसा तुम्ही कंडक्ट करणार आहे. फॉर दॅट यू हॅव टू प्रिपेअर. सो ॲज अ टीचर दिस आर द थिंग्स दॅट वी हॅव टू कन्सिडर फर्स्ट कम फर्स्ट. माझं बहुतेक इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल झालंय, वारं बिरं आहे, तर आय कम बॅक अगेन. मध्ये जरी गेलं कनेक्शन तरी डोंट वरी. नेक्स्ट इज आज आपण काय शिकणार आहे, तर आज आपण प्रामुख्याने हे 2 टूल्स आहेत आणि हेच 2 टूल्स जास्तीत जास्त वापरले जातात. त्याचं कारणही तुम्हाला कळेल की ते वापरायला अतिशय सोपे आहेत. वन इज कहूट आणि द सेकंड इज क्विझलेट. या व्यतिरिक्त अजून आहेत म्हणजे H5P आहे, वर्डमिंट आहे आणि अजून इतरही अनेक आहेत. पण ज्याला म्हणतात की काही ऍडिशनल तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागत नाही, काही परमिशन्स लागत नाही, असं बेसिक टूल्स तुम्हाला कहूट आणि क्विझलेट मध्ये अवेलेबल आहे. आपण बघणार आहोत कसं आणि काय काय तिथे आहे. तर आता हे टूल्स वापरताना नॉर्मली आपण काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत, किंवा रॅदर कुठलंही नवीन प्लॅटफॉर्म, कुठलंही नवीन वेबसाईट तुम्हाला जेव्हा सांगितली जाते की ही तुम्ही रेफर करा, तर बेसिक थिंग्स दॅट यू हॅव टू डू इज, आधी आपण नॉर्मली गुगल क्रोम वापरतो आणि दॅट इज गुड इनफ. ज्यांच्याकडे मॅक वगैरे आहे, मॅकबुक, दे कॅन यूज अदर ब्राउझर्स. पण नॉर्मल कोर्समध्ये गुगल क्रोम वापरून तुम्ही, किंवा इंटरनेट एक्सप्लोरर, पण इंटरनेट एक्सप्लोरर सगळ्याला सुटेबल आहे असं नाही. ते हे करायचं आपल्याला डाउनलोड. काय डाउनलोड करायचं? ओके, सो ओपन अ ब्राउझर. कुठलीही तुम्ही गुगलचं जे सर्चचं पेज असतं तिथे जाऊन कहूट, क्विझलेट यापैकी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे त्याचं नाव टाकायचं. ऑब्व्हियसली वी पुट www.kahoot.com किंवा www.quizlet.com. आपण सुरुवातीला सर्च मध्ये हे एंटर करायचं गुगल सर्च मध्ये. यू विल बी टेकन टू ईदर अ लिस्ट ऑफ वेबसाईट्स. म्हणजे आपल्याला जसं माहिती की आपण सर्च करताना खाली खूप सगळे ऑप्शन्स येतात, त्यातला आपण कहूटचा जो आपल्याला पाहिजे www.com तो आपण घ्यायचा. आता कहूट मध्ये तुम्हाला kahut.it असा अजून एक ऑप्शन येतो, तो घ्यायचा नाही अनलेस तुम्हाला गेम खेळायची, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता आपण या स्टेप्स फॉलो करून, हे दुसरा स्क्रीन दाखवणार आहे, त्या स्टेप्स फॉलो करून आपण कहूटला जाणार आहोत. त्याच्यानंतर होम पेजला गेल्यानंतर घाईघाईने साइन इन करायचं नाही. आधी सगळं पेज वाचायचं, त्या वेबसाईट काय सांगते समजून घ्यायचं,
काय फीचर्स आहेत ते आपल्या उपयोगाचे आहेत का हे बघायचं. नॉर्मली जो हेडर असतो वरची पट्टी आणि खालची पट्टी असते अगदी खाली फुटर, तिथे आपण हे आपल्याला सर्व्हिसेस लिस्ट केलेल्या मिळतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, फ्री असेल तेच घ्यायचं, पे करायचं नाही, कुठेही काहीही विकत घ्यायचं नाही, अपग्रेडेशन करायचं नाही. बेसिक जे आहे त्यांचं ऑफर सर्व्हिस तेच आपण घेणार आहोत. अंडरस्टँड व्हॉट यू कॅन ऑर मे नॉट डू ऑन दिस वेबसाईट अँड इफ यू आर सॅटिस्फाईड, तुम्हाला वाटलं हे सगळं माझ्यासाठी छान आहे, मला उपयोगाचं आहे, तरच तुम्ही साइन अप करा. आणि उपयोगाचं म्हणजे मेन पॉइंट इज इट हॅज टू बी फ्री. आज ताग्यात मी जेवढे लेक्चर्स घेतले, जेवढे ऑनलाईन ट्रेनिंग घेतले, जे काही केलंय, आय हॅव यूज ओनली फ्री सर्व्हिसेस, कुठेही पे केलेलं नाही. दिस इज द सिक्रेट ऑफ माय ट्रेड विच आय एम शेअरिंग. आता आपण जाऊया. सो आता तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतात की फॉलो द स्टेप्स. या ज्या स्टेप्स मी मागच्या स्लाइड मध्ये सांगितल्या ह्या आपण फॉलो करायच्या. Select this. So in Google search, we can go for, I'm taking this. Now what? मी मुद्दाम एक अजून पुढे तुम्हाला मिळणार आहेत काही माझ्या व्हिडिओज मी शेअर केले आहेत, तर जरूर बघा. त्याच्यामध्ये मला आलेले प्रॉब्लेम्स हे करताना ते मी शेअर केलंय. सो आय एम गोइंग, ते क्रिएट कहूटचा पण आहे, दॅट विल टेक मी क्रिएटिंग माय कहूट. माझं जे काय कंटेंट आहे ते कहूट वरती क्रिएट करण्यासाठी. पण आपल्याला बेसिक पहिल्या स्टेप पासून जायचं, तर आय गो टू kahoot.com. स्क्रीन दिसतोय सर्वांना? दिसते? प्लीज आन्सर. हो दिसते. ओके, गुड. सो आता आपण ह्या लँडिंग पेज, दिस इज कॉल्ड द लँडिंग पेज. लँडिंग पेजला आलोय आणि इथे साइन अप फॉर फ्री. तुम्हाला माझ्या या स्लाइड मध्ये पण मी मुद्दाम तीच विंडो घेतली आहे. साइन अप फॉर फ्री कडे आपल्याला फोकस करायचं. साइन अप फॉर फ्री याच्या व्यतिरिक्त आहे बाय कहूट 360 प्रो, जसं ऑफिस बूट वगैरे असतं MS ऑफिसचं, तसं हे आहे. आणि वेगवेगळं तुम्ही समजून घ्या, जरूर वाचून हे समजून घ्या की शाळांसाठी कहूट कसं वापरलं जातं, ऑफिसमध्ये कसं वापरलं जातं, घरी तुम्ही तुमचे जर कोणी घरात असतील शिकणारे लहान मुलं वगैरे तर. आणि कहूट अकॅडमी काय आहे हे सगळं तुम्ही समजून घ्या. पण आत्ता जो आपला पर्पज आहे, आपल्याला जे लेसन कंडक्ट करायचं त्याच्यामध्ये गेम्स कशा इंटिग्रेट करायचं, त्याच्यासाठी यू नीड टू साइन अप फॉर फ्री. इथे क्लिक करायचं. आता मी ऑलरेडी याची मेंबर आहे, मी जेव्हा लॉग इनला जाईन यू विल गेट द सेम पेज. साइन अप फॉर फ्री केल्यानंतर सेम पेज येईल जे इथे मला लॉग इन म्हटल्यानंतर येणार आहे. तर तुम्हाला ऑप्शन देतो की तुम्ही इथे ईमेल स्वतःचं नवीन घेऊ शकता, युजर नेम और ईमेल क्रिएट करू शकता किंवा एक्झिस्टिंग अकाउंट. माझा तुम्हाला एक सल्ला असा राहील की सिन्स यू आर इन द टीचिंग फील्ड अँड यू आर गोइंग टू, आणि दिस इज गोइंग टू स्टे, ऑनलाईन टीचिंग कुठेही जात नाही. आपल्याला अजून ह्याच्यात खूप स्कोप आहे, खूप वाईड स्कोप आहे वाढायला. तर भरपूर तुम्हाला नवीन लिंक्स येतील, वेबसाईट्स कळतील, टेक्निकल टूल्स तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की एक गुगल अकाउंट तुम्ही खास याच्यासाठी डेडिकेट करा की कुठली वेबसाईट तुम्हाला त्याच्यात तुमचं कुठलंही प्रायव्हेट मटेरियल नको, पर्सनल मटेरियल नको. एक ऑनलाईन टीचिंगसाठी गुगल अकाउंट काढा आणि त्याच्यावरती तुमचे काय नोट्स असतील, काय स्टोअर करायचं ते, आणि ह्या सगळ्या लिंक्स आणि त्याचे पासवर्ड तुम्हाला हवे असतील तर स्टोअर करा त्याच्यावरती. सो दॅट्स इट. सो आय एम गोइंग टू कंटिन्यू. आय फॉलोड माय ओन ॲडवाइस. माझा एक अकाउंट त्याच्यासाठी कंटिन्यू विथ गुगल मी ठेवला आहे. 40 वेबसाईट्स आणि लिंक्स त्याच्यावरती आहेत. सो आय यूज वन अकाउंट फॉर ऑल ऑफ दीज ऑनलाईन टूल्स. मला इंटरनेट कनेक्शन स्लो झालंय जोशी सर, तर जस्ट आस्क द स्टुडंट्स टू बेअर विथ मी. madam, your voice is very clear and you are audible, madam.
ओके, नाही पण हे आता मी नवीन पेजेस ओपन करते ना, ते खूप स्लो चाललंय इंटरनेट. हा, स्लो चाललंय पण तुमचा आवाज व्यवस्थित होतोय मॅडम. Good, thank you. So now I'm going to log in using one of my Google account. So हा माझा Google account आहे, त्याने मी साइन इन करणार आहे. हा सतत लागतो म्हणून तो सेव्ह केलेला आहे पासवर्ड. You may or may not set the password. So here we are. आता तुम्हाला माझं प्रोफाईल पेज दिसतंय. This is my profile page. It says Anupama, and please ignore the nickname that has been given to me by Kahoot. Kahoot ने मला हे नाव दिलं बरं का, मी नाही घेतलं. Cheerful wild cat. So anyway, याच्यावरती आता सिन्स माय लास्ट इंटरॅक्शन विथ स्टुडंट्स, Kahootने भरपूर काही नवीन इथे गोष्टी ऍड केलेल्या आहेत. या मागच्या वर्षी नव्हत्या. मागच्या वर्षी जेव्हा मी असं सेशन घेतलं होतं तेव्हा या नव्हत्या. सो वी विल क्विकली टेक अ लुक ॲट दॅट ऑल्सो, की याच्यात काय आहे. याच्यातले काही पेड आहेत आणि काही डायरेक्ट, म्हणजे वन ऑफ देम यू कॅन यूज डायरेक्ट. सो ड्रॉप्स इज बेसिकली हे लँग्वेजेस शिकण्यासाठी आहे. मी क्लिक करून दाखवते पटकन या चारी, अँड देन आय शो यू हाऊ टू क्रिएट. हे काही ऍप्स आहेत जे Kahootने डेव्हलप केलेले आहेत ऑनलाईन टीचिंगसाठी. सो इट इज अ Kahoot कंपनी, यू कॅन नोटिस, अँड इट सेज ड्रॉप्स. इथे खास करून लँग्वेजेस साठी हा वापरला जातो. इट इज सेइंग गो प्रीमियम, आणि इथे जरी खाली फ्री म्हटलं असलं, यू हॅव टू माझं नाव यायला पाहिलं कोणी जॉईन केलंय. तिथं रिनेम करून देऊ पटकन. लिंक येईल, ते लिंकला क्लिक करायचं. आपण होतं ते बंद आहे. वेबसाईट ओपन करून ठेवायची गरज नाही. हॅलो वैभवी झालटे, काइंडली म्यूट युअर माइक. वैभवी झालटे. ओके, सो ड्रॉप्स हे जे ऍप आहे खास करून लँग्वेजेस साठी वापरतात. आय विल नॉट आस्क यू टू गो फॉर इट. आत्ता तुम्ही हे घ्यायची गरज नाहीये. हे फक्त ऍडिशनल डेव्हलपमेंट्स आहेत Kahoot वरती झालेले वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी. आणि सुरुवातीला जरी फ्री ऑफर असली तरी नंतर इट इज गोइंग टू चार्ज यू. त्यामुळे डोंट गो फॉर इट. हे ड्रॉप्स आहे. दुसरं आहे सिमिलरली ऍक्टिमो. हे सुद्धा असंच एक ऍप आहे Kahootने डेव्हलप केलेलं. इट इज ऑल्सो सुरुवातीला फ्री, नंतर पेड. आणि मोस्टली इट इज फॉर एम्प्लॉईज. त्यामुळे ऑर्गनायझेशन्सने हे घ्यावं. आपला ऍज टीचर्स आपल्याला ह्याच्यात जायचं कारण नाही. तिसरं आहे मोटिमेट. अगेन ऑर्गनायझेशनसाठी आहे, जिथे ग्रुप्स करून तुम्ही शिकू शकता. स्टार्ट ट्रायल अकाउंट म्हटलं तरी ट्रायल अकाउंट असतं, नंतर तुम्हाला पे करावं लागतं. सो डोंट गो फॉर इट. त्यातलं कुठलंही तुम्हाला तिन्ही पैकी घ्यायचं नाही. चौथं जे आहे व्हाईट बोर्ड, हा तुम्ही उद्या ट्रायल करू शकता. ऑन युअर ओन तुम्ही लर्न करू शकता. इथे विदाउट रजिस्टरिंग, विदाउट जॉईनिंग इन, यू कॅन use the whiteboard and take a class. So it is a, look at the golden words, pricing soda, and it says you can join for free. Free online whiteboard tool for teachers and classrooms. These are the golden words. So हे तुम्ही ट्राय करू शकता. नंतर हे नवीन आलेलं ऍप आहे, नवीन फीचर आहे Kahootचं. ओके, पण हे आत्ता तुम्हाला गेम्स इंटिग्रेट करताना गरजेचं नाही. So you have Dragonbox. So there are these different apps you might like to explore. आत्ता आपण बघणार आहोत की Kahoot मध्ये मी माझं कंटेंट कसं डेव्हलप करू शकते, मी Kahoot क्लासरूम मध्ये कसं वापरू शकते. तर इथे क्रिएटचं ऑप्शन आहे. आय हॅव ऑलरेडी क्रिएटेड 3 असाइनमेंट्स, पण मी एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवते.
सो आपण जेव्हा क्रिएटला क्लिक करतो, तुम्ही नोट्स घेताना एक एक स्टेप लिहून घ्या. आपण जेव्हा क्रिएटला क्लिक केलं तेव्हा हे ऑप्शन्स आले. हे दोन तीन आहेत, ह्या टेम्पलेट्सच आहेत. वन मोर इज फॉर फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि या जिथे क्राऊन आहे दीज आर पेड, सो इग्नोर इट. आता आपल्याला कंटेंट डेव्हलप करायचं आहे Kahoot मध्ये, सो क्रिएट. आता ह्या स्क्रीनला व्यवस्थित तुम्ही आधी लक्षपूर्वक बघून घ्या. इट सेज क्विज. डावीकडे बघा, Kahootच्या खाली तुमचे प्रश्न येत जाणार आहेत. इथे क्वेश्चन टाईप करायचा. सो मी एक असाच सुचलेला प्रश्न मी टाकला, व्हॉट इज दिस. त्याच्यानंतर इथे मला एखादी जर ऑडिओ टाकायची असेल, फिल्म टाकायची असेल, मी इथे ऍड मीडिया करून टाकू शकते. इमेज टाकायची असेल टाकू शकते. नाहीतर एखादा जर प्रश्न असेल, हा प्रश्न, याला काही मला इमेज नाही टाकायची, तर मी डायरेक्ट इथे आन्सर ऍड करू शकते. ओके. आणि ह्याला मी आता क्विज आहे, आय कॅन चूज. इथे चूज करायला फार ऑप्शन नाहीये फ्री मोड मध्ये. एक तर क्विज म्हणजे ऑप्शन येतील किंवा ट्रू अँड फॉल्सला ऑप्शन येतील. ट्रू अँड फॉल्सला देर आर 9 planets or 8 planets, प्लुटो सोडला तर इन द सोलार सिस्टम, त्याला ट्रू किंवा फॉल्स असं क्वेश्चन फ्रेम होईल. आणि यू कॅन सेट द टाइम लिमिट. सो आय वॉन्ट अ क्विज फॉर्मॅट राईट नाव. आय एम गोइंग बॅक टू क्विज. टाइम यू कॅन सेट 20 seconds, 30 seconds, 1 minute. तुमच्या क्लासचं लेव्हल, त्यांना किती वेळ लागेल आन्सर करायला ते तुम्ही त्यांच्या ॲबिलिटी प्रमाणे ठरवू शकता. 20 seconds इज गुड इनफ टाइम. आय से दिस विथ एक्सपिरियन्स. पॉइंट्स तुम्हाला त्यांना म्हणजे टिक मार्क फक्त यायला हवाय का, तुम्हाला त्यांनी आन्सर केल्यानंतर आहेत त्याच्यापेक्षा डबल पॉइंट्स यायला हवेत का, काही पॉइंट्स नाही, युअर फिलिंग कंजूस पण काही पॉइंट्स नाही द्यायचे असं असेल तर. पण स्टुडंटला ॲप्रिसिएशन आवडतं. आता तुम्हाला ऍज अ स्टुडंट समजत असेल की जेव्हा टीचर्स म्हणतात यू हॅव डन अ गुड जॉब, हाऊ गुड इट फील्स, तर स्टँडर्ड टिक मार्क किंवा डबल पॉइंट्स द्या. आय एम इन अ जनरस मूड, मी आता डबल पॉइंट्स देते. आणि सिंगल सिलेक्ट, कारण मल्टी सिलेक्ट हा आपल्याला ऑप्शन नाहीये, सिंगल सिलेक्टच आहे. हे सर्व आपण केल्यानंतर आपल्याला ऍड करायचा आहे क्वेश्चन. हा पहिला क्वेश्चन इथे आलेला आहे आपला, नवीन क्वेश्चन ट्रू ऑर फॉल्स. हा सेकंड आला. इथे का म्हणतोय तो, यू हॅवंट सिलेक्टेड. मी यांना करेक्ट आन्सर काय ते अजून सांगितलेलं नाहीये. करेक्ट आन्सर इज 9. आणि नाव आय एम डन. आता मी सेकंड क्वेश्चन, आता तो मार्क इथे येत नाही, हा इनकम्प्लीट दाखवतोय. अँड नाव आय एम द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मला ट्रू ऑर फॉल्स. or false. So answer is true. Add a question. तुम्ही क्विज किंवा ट्रू ऑर फॉल्स 4 किंवा 2 ऑप्शन पैकी कुठलाही आन्सर क्वेश्चन इथे ऍड करू शकता, सिलेक्ट करू शकता. 2 प्रश्न झाले, डन. मला नवीन नाही ऍड करायचं. अकॉर्डिंग टू मी इट इज डन. आता ह्याला टायटल द्यायचं. काय द्यायचं, लेसनचं डिस्क्रिप्शन काय तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही त्याचं द्यायचं. काय कंटेंट काय आहे तो थोडक्यात पॉइंट्स तिथे लिहायचे आणि कंटिन्यू. आता आपल्याला जर टेस्ट करायचं असेल तर वी कॅन क्लिक ऑन दिस. प्ले करायचं असेल आणि दुसऱ्यांबरोबर शेअर करायचं असेल. सो टेस्टिंग, वी कॅन टेस्ट वेदर इट वर्क्स ऑन mobile or the computer. Anyway, it is going to work, that I know by experience. त्यामुळे मी क्लिक करते. आता इथे जे ऑप्शन्स आहेत ह्यापैकी आपण
कुठल्याही एक आपण आता खेळून बघणार आहोत. ओके, आता आपण काय पाहिलं, Kahoot मध्ये आपल्याला काय काय करता येतं, आपण कंटेंट कसा डेव्हलप करायचा ते पाहिलं. आय होप एव्हरीबडी इज अंडरस्टूड दॅट. तुम्ही पॉइंट्स घेतले असावेत, नोट्स घेतले असावेत असं मी अज्युम करते. तर आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत की जेव्हा आपण गेम खेळतो त्याच्यात Kahoot यू कॅन यूज बोथ वेज. ऑनलाईन म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही जेव्हा क्लास घेत आहात व्हर्च्युअली, त्यावेळेला सिंक्रोनस लर्निंग कॅन टेक प्लेस. यू कॅन कंडक्ट अ गेम इन अ सिंक्रोनस मॅनर. हे त्याचं एक उदाहरण आहे, मी दाखवणार आहे आता. आणि दुसरं आहे असिंक्रोनस, ते मी तुम्हाला असाइन करणार आहे. ओके, सो आता आपण सिंक्रोनस गेम कसं खेळायचंय. सो वी कॅन गो टू दिस इझी ग्रामर टेस्ट. आता माझा जो स्क्रीन दिसतोय तुम्हाला तो टीचरचा स्क्रीन दिसतोय. तुमच्या स्टुडंट्सना हा स्क्रीन दिसणार नाही. तुमच्या स्टुडंट्सना कुठला स्क्रीन दिसेल, तर जेव्हा मी प्ले म्हणेन, माझ्यावर दोन ऑप्शन आहेत. ऍज अ टीचर आय हॅव टू ऑप्शन्स. वन इज टू टीच फॉर व्हर्च्युअल क्लासरूम, आता आपण हे घेणार आहोत. दुसरा आहे तो असाइन, जसं ऍज अ होमवर्क तुम्ही एखाद्या टेस्टच्या स्वरूपात ही गेम असाइन करू शकतात. म्हणजे तुमचे विद्यार्थी फ्री टाइम मध्ये सेल्फ लर्निंगने ते प्रॅक्टिस करू शकतात. तसंच सिंगल प्लेअर गेम्स पण आहेत व्हर्च्युअल विच कॅन बी प्रॅक्टिस. आता आपण टीच मोड मध्ये जाणार आहे कारण आय वॉन्ट यू टू प्ले दिस गेम. ओके, सो टीचला मी क्लिक करते. ही माझी टेस्ट होती. ही टेस्ट मधले सगळे प्रश्न इथे आहेत, इमेजेस मी टाकले आहेत आणि आय हॅव क्लिक्ड ऑन प्ले. प्ले म्हटल्यानंतर मला दोन ऑप्शन आले, टीच और असाइन. व्हर्च्युअल क्लासमध्ये मला जर गेम कंडक्ट करायची असेल लाईव्ह सिंक्रोनसली तर मी टीच ऑप्शन घ्यायचा आहे. आणि आय एम वेटिंग फॉर Kahoot इट. ही लिंक येणार आहे, ही वरची लिंक पाहिली आहे, ही लिंक येणार आहे. You can simply use Kahoot it. Okay, वरचं हे सगळं काही नको आता तुम्हाला. It will not. Anyway, you should get it, no problem. सो प्ले Kahoot घेऊन तुम्हाला हा स्क्रीन येणार आहे. एक महत्वाची गोष्ट, तुम्ही प्ले लाईव्ह गेम विथ अप टू 10 प्लेयर्स. फ्री Kahoot मध्ये हे एक रिस्ट्रिक्शन आहे की तुम्ही फक्त 10 जण त्याच्यात इन्क्लूड करू शकता. द इझी वे टू डू इट इज फॉर्म टीम्स आणि टीम्स घेऊन तुम्ही खेळू शकता. आता आपण क्लासिक मध्ये जाऊ, 1:1 डिव्हाइस. आणि खाली आपल्याकडे गेम ऑप्शन्स आहेत. या गेम्स ऑप्शन मध्ये पर्सनलाइज लर्निंगला तर पेड आहे. फ्रेंडली निकनेम जनरेटर, तुम्हाला जर तुमच्या विद्यार्थ्यांना निकनेम्स द्यायचे असेल तर तुम्ही ऑन करू शकता, नाहीतर त्यांनी त्यांच्या नावाने गेम खेळायची आहे. शो क्वेश्चन अँड आन्सर्स ऑन प्लेयर्स डिव्हाइस. म्युझिक तुम्हाला हवं ते तुम्ही ह्याच्यातनं सिलेक्ट करू शकता. आय स्टिक टू ओरिजिनल. आणि रँडमाइज ऑर्डर ऑफ क्वेश्चन, तुम्हाला जर स्टुडंट्सला जास्त टेस्ट करायचं असेल तर क्वेश्चन्स तुम्ही शफल करू शकता, वर खाली त्या ऑर्डर प्रमाणे येणार नाही ते बघून त्याप्रमाणे आन्सर्स. शो मिनिमाइज इन्स्ट्रक्शन्स. आणि हे सगळं आता मी ऑफ केलंय ऍज पर युअर कन्व्हिनियन्स. जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल, जसं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल
तुम्ही हे सगळे ट्राय करा. बेसिकली तुम्ही इतकंच घ्या आणि डायरेक्टली यू कॅन गो फॉर क्लासिक. आता जो गेम पिन येईल तो मी चॅट बॉक्स मध्ये टाकते. तो सगळ्यांनी गेम पिन घ्यायचा. मला असं वाटतं फर्स्ट 10 पीपल हु आर फास्ट विल बी एबल टू प्ले दिस. हा गेम पिन आहे, हा तुम्हाला घ्यायचा आहे. मी चॅट बॉक्स मध्ये टाकतीये. हा गेम पिन घेऊन खेळायचा आहे तुम्हाला. Chat box is taking time to come out. गेम पिन मी चॅट बॉक्स मध्ये टाकला. त्या मोठ्या लिंकच्या खालीच आहे 44760001. तो गेम पिन घ्या आणि मला जॉईन करा. फर्स्ट 10 पीपल विल बी एबल टू जॉईन मी. तुम्ही तुमच्यापैकी जे फास्ट आहेत ते जॉईन करतील. play.kahoot.it आणि त्याच्या पुढे हा गेम पिन टाका. त्यांनी जसं दिलंय तसं. आर यू ऑल डुईंग इट? जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्टार्ट होणार नाहीये गेम. पिन टाकलाय का तुम्ही? आर यू जॉईनिंग द गेम? Yes, ma'am. So why it is not coming? Yes. 1% आहे. बाकी कुठे गेले? मला असं वाटलं की पटपट 10 जण येतील आणि मग आय विल हॅव टू से आय एम सो सॉरी. बाकीचे जॉईन करू शकत. कमॉन, बाकीचे कुठे गेले? नाहीतर मी आणि ओनली माही विल बी टेक. इवन आय विल नॉट बी प्लेइंग इट. Ma'am, when we click on the link, I think some other page is coming. So we need to. I'll tell you what. Just take this link. Okay. I'll post this link for you. Yes, ma'am. This chat box takes eternal time to open. There's one more. काही जणांना जमते असं दिसते. Again, I'll have to pause, share, transfer and start pausing it. Okay. Try this link. You can simply take Play Kahoot. This one get deleted as it's gone. So just use Play Kahoot.it and you can type. You can join the game. दूसरी लिंक काम करती है का? मॅडम तिथं ऑलरेडी वेगळाच पिन दाखवते. पिन दाखवते. तो डिलीट करा आणि ह्या टाका. Ma'am, this also I clicked. It says your Kahoot is loading easy grammar test. So we need to click on that easy grammar test. Yeah, it is loading the same thing. I'm trying out the same link. Yes. Your Kahoot is now loading. It is showing me the same page now. I have used the link I shared. Easy grammar. So now you go for classic. Now select classic in this. Easy grammar test. त्याच्या खाली player versus player. Select classic. अच्छा, तुम्हाला वेगळा पिन येतोय. मला वेगळा येतोय. वेगळा पिन येतोय ना? हो, तिथं ऑलरेडी इन्क्लूड आहे तो पिन, वेगळाच पिन. आणि तो एडिट सिलेक्ट केला ना मॅडम, तर तो परत नवीन रिपिन तुम्ही एक काम करा, असं व्हायला नाही पाहिजे.
तुमचा पिन मला सांगता 794806 आहे. हा वेगळा पिन आहे. मी जो Ma'am, दिलाय it's तो it's the pin is different. 7994060. yes I noticed. Hello, ma'am. I think it is generating different pin for everyone. Is it so, ma'am? Yes. It shouldn't. हो 422 आहे माझं. Yes, ma'am. Even I am getting different आता माझे 4 प्लेयर्स आहेत. मॅम तिथे play.kahoot.in/ आणि तुमचा पिन जर टाकला ना तर आम्ही तुम्हाला जॉईन होतोय. मी खाली एक लिंक टाकली चॅट बॉक्स मध्ये, तसं जर केलं तर मग जॉईन होतोय. हा तेच फक्त Kahoot play.8 करून पिन टाकायचा. तो ही पण ऍक्च्युली दिस शुड ऑल्सो वर्क. असं त्याच्यात अवघड काही नाहीये, पण जर तुमच्या मेथडने वर्क होत असेल तर प्लीज गो ऑन. यू कॅन फॉलो दिस लिंक विच हॅज बीन शेअर्ड बाय युअर फ्रेंड. पण ते .in झाले .it पाहिजे. .it पाहिजे. play.kahoot.it and then the pin / करून / करून. Yes, it worked. It worked? No, ma'am. It says we couldn't find what you are looking for. You oh my god, you used link, my dear. Yes, ma'am. This one only. play.kahoot.it and then /pin. Our pin 4476. एक काम करो. हाँ. You type and enter. Pardon, How ma'am? can it get in? Somebody did get in. हो मी जॉईन झालो मॅडम. झालात. ओके. आय एम नॉट शुअर. मला असं वाटतं थोडं कारण माझ्या ह्याच्यात मी ऑलरेडी लॉग इन असल्या कारणे तो मला वेगवेगळं देणार. मला दुसऱ्या इन्स्ट्रुमेंट मधून करायला पाहिजे. Okay, how many are there? So at least we can demonstrate. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Shall we demonstrate instead of spending more time? Sure, ma'am. Sure. Okay. So basically, a game pin is generated, and then you can say start. With 1 person, it will not start. You need to have more. Who went off? Somebody went off. So now the grammar test will start here. And when it says 1, you all have to start immediately answering. So click on the answer, the correct answer. Okay. All 5 answers are here. Good. So you can click on next and see. You can continue playing this way by clicking next. You get the score. Who was fast? The fastest person who got the answer correct. Then we go to the next. Select the word that describes. So this is how we can involve students in an online learning. We can also test their knowledge in a simultaneous way. So for the purpose of assessment in class is resolved over here. And I'm sure your students are going to enjoy this. Good. Go to next. Again, we know who is fast. Okay, you please aim at beating this first person. Okay, so others have to try and better the score. The action performed by Ibrahim is we have 6 answers. Somebody has joined us. Good. Good. Are there any more?
You can check the media also. What is this action? And then go back. Okay. So there are 10 questions, of which here is the timer. Within 20 seconds, you are expected to answer. So the timer goes there. Ma'am, your screen is not visible. My screen is not visible. Yes, ma'am, it's not visible. It says that the screen has started. Now it is visible. Now it is visible. Okay. But are you able to play the game from your screens? Yes, ma'am, but it is a little slow. Yes, ma'am. Little slow. That's Yes. probably because of my connection. No, there is a connection problem even at my end, and I think generally because it is windy. Okay, ma'am. It's like rain. So this is something I have got used to, and I'm sure you will learn to get used to it. Yes, ma'am. That is the new normal where we learn to wait. Wow, SV Ram has picked 5 correct answers in a row. Very good, Ram. So only 4 answers, 5. 6. I think there are 7 players. So we should have 7 answers. Good. Then next one. Here is the going slow connection. We have 2 more questions to go. कदाचित ज्यांना मराठी मीडियमच्या स्टुडंट्सना कदाचित हे अटेम्प्ट करता येत नसेल वेळ घ्या. आपल्याला आता फक्त समजून घ्यायचं आहे की काहूट वरती गेम कशी तुम्ही मराठीमध्ये करू शकणार आहात. गेम डोंट वरी. तुम्हाला फक्त तुमच्या खाली स्क्रीन दिसत असेल आणि खाली कीबोर्ड असेल. यू कॅन यूज मराठी कीबोर्ड अँड टायपिंग युअर क्वेश्चन्स इन द क्वेश्चन सेक्शन. Good. All 7 answers here. Okay. Everybody can answer. How is it? Next. And that is the last question. Okay. So now these are our results. Who came third? Who came second? Just imagine now how you're feeling and how your students will feel after playing the game. Okay, so we are back to our Kahoot class. This was a grammar test, and if you go to
home, you'll find the solar system and examples, a lot of things, managerial economics. You can go on creating your content over Kahoot, say create and adding, as we saw. Now what I have done here is, I think it's this one. I have created a group. This is just to show you can click on create group and subject students of the same method, English method, maths method, science method, can form groups, and up to 20 words name can be given, and description up to 200 words. You can describe, give a name to your group, and you can together develop the content here so that everyone can use it. You need not go on repeating. Everyone need not take separate efforts for that. So you can store your content, and or you can share it amongst yourselves. Fine. So this was about Kahoot. Hope you have understood. There are reports, all reports of games played, and there was one more thing that I wanted to show you here was this game has been assigned to you. Log out from. Joshi sir, I hope I have time. I'm taking my own sweet time to explain all this. So, this is an asynchronous game. Now what we played was a synchronous game, live game in the classroom. If you want, you can have a asynchronous game. This is the link I'm sharing with you and the game pin. I want you to play this game. The date ending of this game is 27th of June, 5 days from now. So I want you to experience this as a student, how your student will learn the same by playing by himself at home in an asynchronous manner. Again, I think I'll have to pause. So this is homework for you actually. चालतंय ना homework? Homework दिलं तर? हो Yes, चालेल ma'am. मॅम. गेम खेळायचं होमवर्क कोणाला नाही चालणार. But you may note down the game pin, please. The chat box is taking forever. This is pin. मी शेअर केलेली आहे चॅट बॉक्स मध्ये. हा गेम पिन उतरवून घ्या आणि हा गेम पिन वापरून तुम्ही ही गेम खेळू शकता. काही अडचण आली मी मेसेज मी टेल युअर टीचर्स, दे विल डू इट. दे विल गेट इन टच विथ मी. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड Kahoot. आता आपण क्विझलेट कडे जाणार आहोत. अगेन जसे आपण अननेसेसरी विंडोज मी ठेवत नाही कारण त्याच्यात कन्फ्युजन होतं आपलंच. त्यामुळे एक्स्ट्रा विंडोज आय लाईक टू क्लोज देम. So let us follow the same steps as we followed for Kahoot and understand Quizlet. Okay, log in with Google account. तो जो आपला डेडिकेटेड अकाउंट असेल तो लॉग इन करायचा.
नाव यू कॅन सी माय प्रोफाईल पेज. हे माझं पेज आहे. याच्यावरती मी कंटेंट वेगवेगळ्या विषयाचं, त्यातलं बऱ्यापैकी कंटेंट जेव्हा मी शिकत होते क्विझलेट वापरायला तेव्हा डेव्हलप केलेलं आहे, आणि काही माझ्या कलिग्सचं पण त्याच्यामध्ये मॅम स्क्रीन दिसत नाहीये तुमची, एकच स्लाइड दिसते. मॅम स्लाइड शो दिसतोय फक्त, म्हणजे स्लाइड दिसते. हा आता दिसतंय? येस मॅम. येस मॅम, थँक्यू. चॅट साठी जेव्हा सारखं मला पॉज करावं लागतं ना स्क्रीन शेअरिंग, राहून गेलं होतं ते, पण आता दिसतंय ना क्विझलेट. तो जसं आपण काहूटला लॉग इन केलं युझिंग तर माझं डेडिकेटेड वापरून केलं, तसंच क्विझलेट साठी मी लॉग इन केलं. तुम्ही क्विझलेटचा पण फर्स्ट पेज बघू शकता, पण ऍज अ सेट गो फॉर द फ्रीवेअर, व्हॉट एव्हर इज फ्री. अँड त्याचं रिझन असं आहे की ऍज टीचर्स आपल्याला ऑलरेडी इतर खूप गोष्टी करायच्या आहेत. इथे पेमेंट्स कुठे करायची नाहीयेत आपल्याला, ते वी कॅनॉट अफोर्ड टू गो ऑन पेईंग एव्हरीवेअर. सो अँड इवन लाईक जसं आता मी इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये टीचिंग करते, बरेचसे टीचर्स आहेत हु आर युझिंग अ व्हरायटी. खूप सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावर टीचिंग शकतो अपार्ट फ्रॉम गुगल मीट अँड झूम. आणि म्हणून खूप आपण टेक्निकल टूल्सही खूप असतात, खूप ऍप्स असतात, सॉफ्टवेअर असतात. यू कॅनॉट गो ऑन परचेसिंग इच अँड एव्हरीथिंग, गो फॉर फ्रीवेअर, म्हणून मी सगळ्यांना सांगत असते. आता इथे हा ड्राफ्ट समथिंग आपण तिथे क्रिएट केलं तसं आपण क्रिएट करायचं इथे कंटेंट. इथे ऑलरेडी एक इंग्लिश, एक जॉमेट्री, केमिस्ट्री, परत जॉमेट्री आहे, मॅथ्स. तर मी रेफर ज्यांचं केलं होतं त्यांचं आहे. तो हे एक्झिस्टिंग आहे, पण आपण कसं बनवायचे आपला स्टडी सेट आणि काय ऑप्शन्स आहेत आपल्याला बनवायला ते आपण बघतो. सो वी द स्टडी सेट. Why try Quizlet as teacher वगैरे, try it for free. We are doing it. Create a new study set. इथे तुमचा विषय लिहायचा आणि तुमचा चॅप्टर कुठला असेल तो द्यायचं नाव. आता तुम्हाला कुठला आवडेल, मला नाही माहिती कुठला आवडेल. काय घेऊया आपण विषय? मॅथ्स घेऊया आणि ऍडिशन घेऊया, तेवढंच येतं मला मॅथ्स मध्ये. तर त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही त्याच्यात तुम्हाला डिस्क्रिप्शन द्या. मी आता वेळ वाचायला थोडक्यात. आता इथे विजिबल टू एव्हरीवन, म्हणजे जे कोणी ओपन करेल त्यांना माझा हा स्टडी सेट दिसेल, हा ऑप्शन आहे. याच्यात इतर काय आहे, एव्हरीवन, सर्टन क्लासेस, पर्टिक्युलर क्लास साठीच हा तुम्ही जर स्टडी सेट बनवत असाल, दुसऱ्या क्लासेसनी ऍक्सेस करायला नको असेल तर तुम्ही ते करा. त्या लोकांना तुम्ही पासवर्ड द्या, म्हणजे तुम्ही जर तुमच्या क्लासमधल्या स्टुडंट्सना पासवर्ड शेअर करणार असाल तेवढ्याच ज्यांच्याकडे पासवर्ड आहे तेच लोक बघू शकतील. आणि आता तुम्ही बनवताय, क्रिएट करताय, अर्धवट काम झालंय, कोणी दुसऱ्यांनी बघायला नको, यू कॅन मेक इट जस्ट मी. एव्हरीवन ओनली एडिटेबल बाय मी. हे बदलायला काही नसतं, याच्यात दुसरं ऑप्शनच नाही, पीपल विथ पासवर्ड ऑर जस्ट मी. सो जर तुम्ही कोलॅबरेटिव्हली काम करताय, दोघं तिथं लोक जर मिळून काम करणार किंवा टीम टीचिंग करताना इतर मेथड्सचे पण जर का तुमच्याबरोबर काम करणार असतील आणि मिळून जर तुम्ही स्टडी सेट बनवणार असाल तर तुम्ही पासवर्ड शेअर करू शकता आपापसात आणि मिळून ह्याच्यावरती स्टडी सेट डेव्हलप करू शकता. आता इम्पोर्ट फ्रॉम वर्ड, एक्सेल. ऑलरेडी तुम्ही जर एखादी क्वेश्चन बँक तयार केली असेल तर तुम्ही ते अपलोड करा. जर तुम्हाला ह्याच प्लॅटफॉर्मवरती इथेच बनवायचं, जसं आपण काहूटला बनवलं तसं, यू कॅन चूज अन इमेज, ऍड अ लेबल ऑर अ डायग्राम. इथे तुम्ही चूज अन इमेज, आय डोंट नो व्हॉट इमेज आय हॅव. यू कॅन चूज सम इमेज फ्रॉम आवर ओन desktop or wherever. Okay, I don't have a suitable image, so I'm not selecting one, but you can. दूसरी ड्रॉप करू शकतो. Enter term. What is addition मला पाहिजे? Definition. Enter definition. आता एक म्हणजे माझं डेफिनेशन ऍड करू शकते किंवा इथे जर बनवलं असेल तर त्याचं रेडीमेड इथे ऍड करू शकते.
लाईक कॉपिंग वगैरे ते आपल्यासारखेच इतर टीचर्स ज्यांनी कंटेंट डेव्हलप केला अँड दे आर मेकिंग. मला मल्टिपल चॉईस हवं असेल तुम्ही इथे मल्टिपल चॉईस करू शकता. ओके, सो ऑल दिस अगेन विथ अपग्रेडेशन, डोंट गो फॉर इट. इथे आपण डेफिनेशन टाईप करूया. वेगवेगळ्या भाषेत नको आपल्याला. नॉट बी करेक्ट मॅथमॅटिकली, पण मी एक डेफिनेशन दिलं. सम ऑफ टू नंबर्स. याला इमेज असेल तर इमेज टाकायची किंवा जी अवेलेबल असते समथिंग लाईक दिस यू कॅन यूज एज अन इमेज. नाही नको असेल डिलीट करा. दुसरी इमेज पाहिजे सिलेक्ट करा. सो यू कॅन गो फॉर दिस. डोंट सिलेक्ट टीचर और ऍड मल्टिपल चॉईस ऑप्शन्स, कारण हे दोन्ही पे ऑप्शन्स आहेत. सो टर्म अँड डेफिनेशन. जिथे टीचर म्हटले तिथे जाऊ नका. जरी यू आर अ टीचर, इट इज नॉट फ्री. So you can go on adding terms. Hello. Hello. Excuse me, constructionचा कामाचा बॅकग्राऊंडला आवाज येतोय. अरे बापरे. हाँ मैडम, इट्स ओके. आई थिंक you can continue with your session. Hello madam, am I audible? Yeah, you're audible, sir. Actually there was a noise in my background. Okay. So I have all these people keeping me company. Please excuse me. तुमच्या लक्षात आलंय आपण कंटेंट कसा ऍड करत जातोय? Questions and we can go on adding card. Why card? Because this will appear as a flashcard. We can go on adding questions by saying add. Okay. Now so much is done. आणि खूप नाही झालं पण आपल्याला उदाहरण म्हणून. So we create and it is getting saved. आणि it will get saved in a flashcard fashion. As student तुम्ही हे शेअर करू शकता. आपण visible to everyone, visible to classes. आपण ते आपल्या क्लासला शेअर करणार आहोत. आणि when your student clicks on addition, त्याला पुढे डेफिनेशन मिळणार. आपण दुसरं एखादं आपलं बघूया. बघूया फॉर अ चेंज. Joshi sir, you are saying something. I can continue. Hello madam. हाँ बोला. हाँ मैडम. Yes. Hello madam. नमस्कार. नमस्ते सर. बोला ना. तुम्ही सांगत होतात, बोलत होतात. No madam. Okay. So fine. So students, back to class. तर केमिस्ट्रीचं कंटेंट आहे. इथे फ्लॅश कार्ड्स आहेत. आता ऍज अ स्टुडंट वेन यू आर लर्निंग तुम्ही फ्लॅश कार्डला क्लिक करणार. त्याच्या पुढे त्याचं डेफिनेशन येणार. डेफिनेशन लर्न केलं. सेकंड, व्हॉट आर मेटल्स, व्हॉट आर नॉन मेटल्स, त्याचे काय क्वालिटीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे सगळं we will learn in this fashion. Okay. पटकन दाही दाखवते म्हणजे मी तुम्हाला गेम खेळायला घेऊन जाते. Okay. Not visible? Is it visible or not visible? Visible, ma'am. It is visible. Okay. So now these were 10 flashcards which your student will learn. Again, from beginning also it can be done. And डेफिनेशन आहे आणि चूज अ मॅचिंग टर्म. त्यांनी ते पहिल्यांदा वाचलं आणि आता तो स्वतःचं सेल्फ असेसमेंट करतोय. समजलंय का? अल्कली मेटल याचं उदाहरण द्यायचंय.
मला माहित नाही याचं उदाहरण काय, मी क्लिक केलं. सो इट सेज नॉट क्वाईट. करेक्ट आन्सर लिडियम आहे, मी बोल्डला क्लिक केलं. सो when a student is learning on his own, तुम्ही त्याला कंटेंट दिलाय, तुम्ही हे शेअर केली आहे लिंक त्याच्याबरोबर, आणि when the student is learning on his own, he can learn in this fashion. पहिले फ्लॅश कार्ड्स वाचेल, टर्म्स अँड डेफिनेशन्स त्याला लर्न होईपर्यंत बघेल, त्याच्यानंतर he will test his learning by going here. Next is written assignment. स्टुडंटला करायचं असेल तर स्टुडंट will write the definitions. इथे त्यांनी सॉलिड लिक्विड or at room temperature, then इथे लिहायचंय काय आहे ते मला नाही. Okay, so metal. A non-metal is an element that may be solid, liquid. Metal has to be solid. Non-metal is an element that may be solid, liquid or gaseous. That is the correct answer. त्यामुळे चुकीचा आन्सर दिला तर तो करेक्ट आन्सर देतो. I was correct, override 9 भांडायचं असेल याच्या बरोबर तर you can say I was correct and it will answer what it will do. Pass on. Metallic, non-metal. I don't know the answer, so it will tell me the correct answer. Hydrogen is a metallic, non-metal. याप्रमाणे student can practice writing the answers. Spellings. इंग्लिश मध्ये खास करून स्पेलिंग करायला किंवा इतर विषयांना पण स्पेलिंग्स लागतात. समथिंग लाईक सायकोलॉजी और फॉस्फरस हॅज टू बी लर्न. सो when you click on this, when your student is learning, he can listen to how to say lithium, lithium. It has taken a different language here. काय करलंय आपल्या पुढे? Okay, I think it has taken a different language on here. And now spelling झाल्यानंतर test. You can test your student or student can self-test by attempting the questions over here. So on. इथे टाइप करणार आणि चेक आन्सर्स. पुढचे दिलेच नाहीयेत मी, पण पहिले दोन जे दिले होते तेही चुकले. हे पूर्ण सेंटेन्स पाहिजे. इट इज नॉट एक्सेप्टिंग वन वर्ड. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस की वन वर्ड आन्सर त्याला नकोय, त्याला पूर्ण सेंटेन्स पाहिजे. जसं आपण डेफिनेशन दिलंय तसंच ते घेणार. आणि इथे त्यांनी इव्हन कॅपिटल अँड स्मॉल केस मध्ये पण त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलेला आन्सर. सो दिस इज हाऊ द स्टुडंट्स नॉलेज विल बी टेस्टेड ऑल्सो. तो जेव्हा तुम्ही लिंक तुमच्या स्टुडंट्स बरोबर शेअर करता आणि त्यांना ऍज अ होमवर्क एक टॉपिक लर्न करायला सांगितलं तर ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करून your student can learn. You can also conduct this activity in the class by playing the game. Match आणि gravity. Yeah, synchronously students can play on their own. Match जर खेळायची असेल, each student can start the game. इथे टाइम आहे, बेस्ट टाइम आहे आणि इथे आता मॅच करायचं. मॅडम हॅलो, वराडे मॅडम तुमचं माईक म्यूट करा प्लीज. ओके सर, सॉरी. सो मेटल टर्म आणि डेफिनेशन मॅच करत जायचे. दिस इज व्हॉट हायड्रोजन.
heavy metal is lithium. Elements that are good conductors of heat. आणि this is gold. Gold तर आपल्याला ओळखायला येतच येतो. And non-metal. Okay. So in this way, students can play the games and test the knowledge. हे asynchronous method ने आपण करू शकतो. आणि no, I don't want match now. दूसरा asynchronous method is gravity. So gravity is a speed game. तुम्हाला speedily answer द्यायचंय. तो जो रेड एस्ट्रॉइड खाली येऊन टेकायच्या आत तुमचा आन्सर आला पाहिजे इथे जो काय प्रश्न आहे. दिस इज हाऊ द गेम आहे. सो एलिमेंट्स दॅट आर गुड आन्सर टाइप करायचे, अदरवाइज यू लूज. Okay, this is how metallic, non-metal. Before this comes and sticks to this red portion, your answer should be typed. So students knowledge ला speed आहे, score आहे. So how much knows can test. So let them play on their own. या दोन्ही games asynchronous method नी students can play. And if you want to go for a live game, आता मी share करणार आहे link. We go to live game. आपण गेम खेळलोय तर आपण खेळणार आहोत. रॅन्डम टीम्स होऊ शकतात. आता आपण इंडिव्हिज्युअल घेणार आहोत, सगळे वेगळे वेगळे खेळणार आहोत म्हणून. तर दोन प्रकार आहेत. आधी एलिमेंट म्हणजे डेफिनेशन सांगणार आणि टर्म आपण ओळखायची, किंवा टर्म सांगणार आणि आपण डेफिनेशन ओळखायचं. तर आपण या दोन्हीपैकी एक कुठलंही घेऊ शकतो. आय गो फॉर टर्म ओळखायची. तुम्ही आता वरती कसं केलं तसं हा पिन घ्यायचा आहे. हा पिन वापरा 624066 आणि quizlet.live एंटर करा. ओके, हा इंटरनेट एक्सप्लोरर देखील. ओके, Mahi is in. टाइप www.quizlet.live आणि हा पिन टाइप करा. पटपट सगळेजण पटपट या. The more the merrier. जितके जास्त अटेंड करतील तितकं चांगलं आहे. गेम एन्जॉय करणारा तुम्ही याची मी गॅरंटी देते. One, 2, 3, 4, 5, 6, 7. Game link आपण कॉपी करून शकतो and you can scan this also. So there are various options depending upon the comfort level of your students. You can design your We have 11 players. Shall we start? Hello, Bagalkote madam. Shraddha Bagalkote. Kindly mute your mic. I'm going to start the game. Okay? अच्छा, सगळ्यांना नावं मिळाली. छान नावं मिळाली. Disconnected. I'll wait for them. I'll start the game. Start playing.
बाकीचे का नाही खेळते? युनिकॉर्न, फ्रॉग, पांडास, कांगारूज का नाही खेळते? चुकलं की मागे जाता तुम्ही. Hello, Pooja Dongre. Pooja Dongre, can you mute your mic? Both the games? Is it? I hope you enjoyed the game. You can play again later on if you want. Play with a new set. And let's go back. So this was Quizlet. तुम्ही विद्यार्थ्यांना लिंक शेअर करू शकता. On their own, they can play match and gravity asynchronously. आणि क्लासमध्ये तुम्ही लाईव्ह गेम घ्यायची ती आपण घेऊ शकतो. कंटेंट कसा क्रिएट करायचा आपण पाहिलं. स्टडी सेटला तुम्ही फोल्डर मध्ये सेव्ह करू शकता ठराविक क्लासेस साठी. सो दिस इज हाऊ योर कंटेंट गेट्स go to home also directly on Quizlet आणि त्यातलं तुम्हाला ज्या वर्गाला शिकवायचे त्याप्रमाणे तुम्ही कंटेंट घेऊ शकता. ओके, समजलं Quizlet? I hope you all have understood. So far so good. हे आता आपण सगळं पाहिलेलं आहे. मॅच साठी मी लिंक दिलेली आहे इथे. मॅच यू कॅन प्ले लाईव्ह. Quizlet you can play live. आणि याच्या व्यतिरिक्त काही लेसन्स मी इथे ऍड केलेले आहेत. जे लेसन इथे जे सिंक्रोनियस दाखवते मी, जे लेसन I took when I was learning to use Quizlet and Kahoot.
तर क्विझचे मी 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत की आम्ही ऑनलाईन जेव्हा शिकत होतो गेम्स कशा डेव्हलप करायच्या आणि क्विझलेट ऍड करायचं त्याच्या संदर्भात या 2 युट्यूबच्या लिंक्स आहेत. यू कॅन वॉच देम. आय शेअर देम इन द these are not very fine videos कारण ऍज अ स्टुडंट बनवलेल्या व्हिडिओज आहेत. ह्या फक्त तुम्हाला आयडिया देण्यासाठी दिलेल्या आहेत की तुम्हाला असं वाटेल की माझं चुकतंय, मला जमत नाहीये क्विझलेट घ्यायला किंवा ऑनलाईन शिकवायला, तर खूप सगळे प्रॉब्लेम्स येत असतात. बट यू हॅव टू ओव्हरकम. आणि आता तुम्ही बघितलं असेल की हाऊ एन्जॉयबल इट कॅन बी फॉर युअर स्टुडंट्स. So this is additional material. You can view it or you may not view it. That is your choice. Quizlet आपण वेगवेगळे पाहिले. इकॉनॉमिक्स केलं, इंग्लिश आहे, जिओग्राफी आहे, सोलर सिस्टम, केमिस्ट्री आहे. तुम्ही प्रत्येक जण मॅथ्सचं बनवू शकता. सो एनी सब्जेक्ट यू कॅन प्रिपेअर अ क्विझलेट और अ कहूट कंटेंट आणि ते तुम्ही शेअर करू शकता तुमच्या स्टुडंट्स बरोबर. सो काही डाउट्स आहेत? वी हॅव कम टू द एंड ऑफ दिस session. Any doubts? Anything you want to ask? काही विचारायचे प्रश्न तर विचारा. मॅम आपण हे जे You may क्विझलेट unmute yourself and ask. Sir? येस मॅम. Joshi sir, you may allow them to ask questions. नमस्कार मॅडम, बोला. येस मॅडम. हॅलो, am I audible मॅडम? हॅलो. येस सर, यू आर ऑडिबल. ओके मॅडम, काय म्हणताय आपण? राळकर मॅडम, युअर माइक इज म्युटेड. काइंडली अनम्यूट द माइक. हॅलो मॅडम, राळकर मॅडम, काइंडली अनम्यूट युअर माइक. यू आर नॉट ऑडिबल. Thank you for bringing it to my notice. Okay, any questions? कोणाला काही विचारायचं आहे का? मॅम एक प्रश्न आहे की आपण जेव्हा हे क्विझलेट किंवा कहूत वापरणार तेव्हा मुलं जे आन्सर करतील त्या सगळ्या रिझल्टला आपल्याला एका ठिकाणी बघता येतं का? तुम्हाला सिंक्रोनियस किंवा असिंक्रोनियस दोन्ही प्रकारामध्ये तिथे रिपोर्ट्स येतात. ओके. तेवढं परफेक्ट येत म्हणजे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात दिसतात. जसं आपल्याला आपण नॉर्मल डे टू डे याच्यामध्ये एखादा क्वेश्चन पेपर चेक करतो त्या स्वरूपात तितकं येत नाही कारण ते अपग्रेडेड व्हर्जन घ्यावं लागेल त्याला. पण तुम्हाला जणांनी अटेम्प्ट केलं, कोणी अटेम्प्ट केलं हे त्याच्यावरती कळू शकतं. ओके मॅम. हा, आणि जर का तुम्ही लाईव्ह एखादी टेस्ट घेतली, जसं आता आपण गेम खेळल्यात किंवा ती टेस्ट पाहिली तर तुम्हाला ऑनलाईन लगेच असेस करता येईल. ओके मॅम, थँक्यू मॅम. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता सायमल्टेनियसली. तुम्ही जर झूम वापरत असाल ऑनलाईन टीपी मध्ये तर पोलिंगचा ऑप्शन असतो बघा. येस मॅम. तर तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न विचारता क्लासमध्ये तेव्हा त्यांना पोलिंगने आन्सर करायला तुम्ही तोही त्याचा वापर करू शकता झूम मधला. सो ऑनलाईन लाईव्ह तुम्ही त्यांना ऍसेस करू शकता. ओके मॅम, थँक्यू मॅम. अजून कोणी? अजून काही विचारायचंय? मी विचारू तुम्हाला, मग तुम्हाला नसेल विचारायचं तर? हे मोबाईलवरती आपण ऑपरेट करू शकतो का? मोबाईलवरती आपण ऑपरेट करू शकतो डेफिनेटली. दोन्हीची तुम्हाला ऍप्स आहेत कहूट आणि क्विझलेटचं. तुम्ही किती कम्फर्टेबल आहात मोबाईल यूज मध्ये त्याच्यावरती अवलंबून आहे. यू कॅन यूज मोबाईल, नो प्रॉब्लेम. आणि तुमचे स्टुडंट. ओके, थँक्यू. अजून? ओके, सो आय हॅव 3 क्वेश्चन्स फॉर यू. कोण उत्तर देईल पटपट?
An activity or a game can be effectively integrated into your online lesson. एखादं गेम किंवा ऍक्टिव्हिटी तुमच्या ऑनलाईन लेसन मध्ये तुम्हाला वापरायची आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात जास्त काय आवश्यक आहे? व्हॉट डू यू नीड? व्हॉट यू नीड टू हॅव फर्स्ट अँड फॉरमोस्ट? Ma'am, very good bandwidth. That is internet. My dear, that is very difficult choice to make. It is unpredictable. You might have a good bandwidth, but what if the weather goes bad? Connection. Appropriate application, ma'am. Subject content, ma'am. Subject content, yes. तुम्हाला सब्जेक्ट कंटेंट तुमचा व्यवस्थित माहिती असला पाहिजे. त्याची काय नीड आहे, कुठली गेम आवश्यक आहे, कशी अरेंज करायची ते तेव्हाच तुम्ही ठरवू शकता जेव्हा तुमचा कंटेंट नॉलेज इज परफेक्ट. ओके, सो प्रिपेरेशन बिफोर यू गो फॉर क्लास आणि सब्जेक्ट कंटेंट इज नेसेसरी. नेक्स्ट, डॅशबोर्ड बाय क्विझलेट. यापैकी क्विझलेट मध्ये Gravity, ma'am. Ma'am, is it gravity? Correct. And students may be challenged to complete the game within a set time limit in Kahoot. Actually, all three. तिन्हीला तुम्ही करू शकता. क्विझलेटला पण तुम्ही टाइम लिमिट घालू शकता. ओके, सो ऍक्च्युअली तिथे टाइमर असतो. तुम्ही जर पाहिलं क्विझलेटच्या गेम्स मध्ये डावीकडे टाइमर होता. तेवढ्या वेळात तुम्हाला, नॉट इन द लाईफ गेम बट मॅच आणि ग्रॅव्हिटीला, तर ग्रॅव्हिटीला स्पीड आहे बिफोर द अँड्रॉइड हिट्स द अर्थ आणि म्हणून त्याला टायमिंगचं त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेटेड आहे. ओके, आपण सेट नाही केली तरी. सो गुड, आय थिंक यू ऑल हॅव बीन फॉलोइंग. काही डाऊट्स अजून काही असतील तर विचारा, अदरवाइज वी विल कॉल इट अ डे. दीज आर माय कॉन्टॅक्ट डिटेल्स. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही जास्त विचारायचं असेल या कंटेंट बद्दल, विथ युअर टीचर्स परमिशन यू कॅन कॉन्टॅक्ट मी, किंवा तुम्ही त्यांना सांगा ते मला कॉन्टॅक्ट करतील. ओके, I hope you enjoyed it. So I'll close and I'll be with you. Joshi sir.